तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बघा, ही अशा रीतीने घ्यायची. त्याच्या थोड्याशा दांड्या असल्या तरी चालेल. आता ह्या बारीक आपल्या नाजूक असतात, जास्त जाड अशा दांड्या नाही घ्यायच्या. आणि चांगली निवडून घ्यायची आणि मग स्वच्छ धुवायची पाण्याने 4 ते 5 मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची, म्हणजे सगळी माती वगैरे सगळी निघून जाते आणि एकदम स्वच्छ होते. त्याच्यानंतर 2-3 पाण्याने परत धुवून घ्यायची स्वच्छ. तर मी त्याचप्रमाणे धुवून घेतलेली आहे आणि अशी चाळणीमध्ये नितळत ठेवली आहेत. सगळं पाणी पूर्ण काढून घेतलंय त्याच्यातलं. आणि आता आपण ही चिरून घेऊया. तर एकदम अशी बारीक अशी चिरून घ्यायची. जेवढी तुम्ही बारीक चिराल ना तेवढे मग त्याचे धागे धागे असे राहत नाहीत मग वडीमध्ये. नीट कट करायला पण चांगलं येतं मग. तर आपली कोथिंबीर बघा अशा प्रकारे बारीक चिरून झाली. आता आपण वडीसाठी लागणारा मसाला करून घेऊया. तर त्यामध्ये मी खोबरं टाकणार आहे बघा. आपण खोबरं किती लागतंय ते बघूया. तर मी अंदाजाने टाकणार आहे. तुम्हाला सांगते किती लागते. ही 1 पूर्ण वाटी घेतलेली आहे मी. ही माझी आई अशा पद्धतीने करते. मस्त अशी वडी होते चवीला. तर आपलं एवढं खोबरं राहिलेलं आहे, एवढं खोबरं मी घेतलंय. परत लसूण घ्यायचं आपण. लसूण भरपूर वापरायचा याच्यामध्ये. तर जिरं टाकायचं. तर आता आपण हे फिरून घेऊया. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. मी मिरची पावडर आहे ती वापरणार आहे, त्यामुळे मी मिरची नाही टाकत आहे याच्यामध्ये. तर मी हे आता फिरवून घेते मिक्सर. तर आपलं हे वाटण झालेलं आहे बघा. अशा रीतीने आपलं झालं पाहिजे. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही याच्यामध्ये, असंच वाटून घ्यायचं बारीक. तर आता आपण पीठ मळून घेऊया कोथिंबीरीच्या वडीचं. तर हा मसाला केलाय तो मी टाकून घेते त्यात. आणि कोथिंबीर घेताना मी ह्याच कपाने 2 कप घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला हाफला हाफ लागतं. कधी कधी थोडं जास्त पण पीठ लागू शकतं जर का कोथिंबीरमध्ये पाणी असेल तर. तर आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. तर इथे मी मिरची पावडर घेतली आहे. तर तुम्हाला कसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही टाका. इथे मी 1 चम्मच टाकले. परत मी हिंग घेतलेला आहे. तर हिंग मी पाव चम्मच टाकले. ते हळद घेतलेली आहे, हळद पण पाव चम्मच. तर आता आपण तीळ टाकून घेऊया. तीळ मी 1 चम्मच टाकलेलं आहे. आणि हे आपण चांगलं आता मिक्स करून घेऊया. तर बेसन असं थोडं थोडं करून टाकायचं, एकदम टाकायचं नाही. आता कधीतरी कमी लागेल, कधी जास्त लागेल असं असतं. कारण आपलं कोथिंबीरमध्ये कसं केवढं मॉइश्चर आहे त्यानुसार थोडं थोडं टाकत असं मिक्स करायचं. तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता तुमच्याकडे असेल तर. नाही टाकलं तरी चालतं, तरी मस्त होतात वड्या. आता आपण हे पीठ मळून झालेलं आहे आपलं. आपल्याला कधीतरी थोडं जास्त पण लागू शकतं बेसन किंवा कमी पण लागू शकतं, हे लक्षात घ्या. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता मी आधी टाकलं नाही, नाहीतर काय होतं आधी जर का मी टाकलं असतं तर ते कोथिंबीरला जास्त पाणी सुटलं असतं. तर इथे चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या. आणि थोडंसं आपण तेल पण टाकणार आहे याच्यामध्ये, म्हणजे असं चांगले मस्त असं मध्ये असं जास्त असं पीठ जाणवणार नाही. मस्त अशा मस्त होतात चांगल्या आतनं. थोडंसं आपण तेल 1 चमचा टाकलं आहे त्याच्यात. आणि हे आता चांगलं मळून घ्यायचं असं. तर आपले हे बघा असे 2 गोळे मी करून घेतलेले. तर मी तुम्हाला 2 पद्धत दाखवणार आहे. एक रोल करून दाखवणार आहे आणि एक असं थापून दाखवणार आहे. तर ह्याला आपण रोल करायच्या आधी काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं हाताला असं आणि मग रोल करायचं. म्हणजे ती चिटकत नाही हाताला. हात धुवून घ्यायचे पहिले स्वच्छ आणि मग असे चांगले रोल करायचे. आणि इथे पण थोडं खाली तेल लावायचं. तर हा बघा आपला असा रोल तयार झालाय. तर हा आपण आता कुकरमध्ये घेणार आहे वाफवून. तर हे बघा मी डबा घेतलेला आहे कुकरचा. तर आपण काय करायचं, डब्याला तेल लावून घ्यायचं. तर तुम्ही अशा रीतीने पण पटकन असं करू शकता. तुम्ही जर का असं वाफवणार नसाल तर आपलं कुकरला पण 4 ते 5 शिट्ट्या करून चांगलं मस्त वाफवून निघतं हे. तर मी याच्यामध्ये आता आपण जो रोल केलेला तो ठेवणार आहे. अशा रीतीने तुम्ही अजून 2-3 इथे रोल ठेवू शकता आणि एकदमच वाफवून घेऊ शकता. तर हे बघा मी कुकरमध्ये घेऊन घेते आता. आणि हे अशा रीतीने आपण आता हे वाफवून घेऊया. 3 ते 4 किंवा 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या. तर आता आम्ही अजून एक तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर हे बघा हे मी चाळण घेतली आहे. तर चाळणीमध्ये आपण आता वाफवून घेऊया. तर त्यासाठी आपण चाळणीला प्रथम असं तेल लावून घ्यायचं. तुम्ही चाळणीत किंवा नाहीतर आपल्याकडे प्लेट असते ना त्याच्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता हे.
आणि तो मी रोल केलेला तो पण अशा रीतीने पण वापरू शकता. तर मी तुम्हाला हे थापून दाखवते आता. आता कोणाकोणाला रोल करायला जमत नाही तर ती अशा रीतीने पण करू शकतं. थोडंसं हाताला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही. तर हे आपलं झालेलं आहे थापून. आपण आता हे पण वाफवून घेऊया. पाणी असं उकळायला ठेवलंय तर त्यावर आपण अशी चाळण ठेवायची आणि मोठ्या गॅसवर आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. अशा प्रकारे झाकण ठेवून एकदम पॅक असं झाकण ठेवायचं. तर असं आपलं दोन्ही प्रकारे आपली वडी तयार होते. तर मी ही सगळी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा रीतीने येते. तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया. तरी अशी सुरी घालून बघायची बघा आपली क्लीन येते. आणि तसं नसेल कळत तर तुम्ही असा हात लावून बघा. बघा हाताला चिटकत नाही. जी आपली वडी तयार झालेली आहे. तर ही आपण आता थंड करायला पण ठेवूया. तर हे आपलं थंड झालेलं आहे. आपण आता याला कट करून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवते बघा मधला काढून. अशा रीतीने आपली झालेली आहे. तर हे आता आपण फ्राय करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करा किंवा नुसतं असं आपण भाजून घेतलं तरी चालेल तेल टाकून. तर अशाच रीतीने आपण ते दुसरे पण रोल केलेले ते पण कट करून घेऊया. तर हे पण आपलं थंड झालेलं आहे. आपण आता याला कट करून घेऊया. तर आपले कुकरमधल्या पण मस्त झालेले आहेत बघा. आतून पण मस्त अशा शिजलेल्या आहेत. हे बघा अशा त्याला अशी जाळी आलेली आहे बघा आतून. असं पीठ पीठ दिसत नाहीये. तर तुम्ही अशा दोन्ही पद्धतीने करू शकता. आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये किंवा तुम्ही असं डब्यामध्ये पॅक करून 2 ते 3 दिवस तरी आपल्याला हे राहतं. कधी पण तुम्हाला खावंसं वाटलं की तुम्ही हे असं तळून किंवा फ्राय करून खाऊ शकता. तर आपल्या हे आता वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. तर आपण बघूया हे तेल आपलं तापलंय का. आपलं तेल चांगलं तापलंय. तर गॅस आपण मीडियम ठेवून ह्या भाजून घेऊया. तर ह्या भाजल्या गेल्यात आपल्या. आपण काढून घेऊया आणि गॅस आता कमी करूया. तर मी अशाच अजून तुम्हाला त्या चौकोनी पण तळून दाखवते ज्या आपण चौकोनी केलेल्या थापून. आणि ही अशी एक बाजू झाली की आपण एक खालची बाजू आपली भाजली गेली की आपण पलटून घ्यायचं परत. आणि जर का तुमचं तेल जर का जास्त तापलं गेलं असेल तर तुम्ही गॅस कमी करा थोड्या वेळसाठी आणि परत तेल चांगलं तापवा. का तर मग त्या नीट भाजत नाहीत आणि अशा सुटल्यासारख्या होतात तेलात. तर आता आपण हे काढून घेऊया. तर आपले हे तळून झालेले आहेत पूर्णपणे. तर तुम्हाला मी दाखवते बघा कशा रीतीने मस्त झाले. आणि ह्याला पण तुम्ही बघत असाल अशी जाळी आलेली आहे बघा. आणि तुम्हाला असं वाटत असेल हे आपलं तेल असं थोडंसं जळल्यासारखं झालंय. पण हे तेल तुम्ही कोथिंबिरीचा असा फ्लेवर आहे याच्यामध्ये. तर तुम्ही याच्यामध्ये काही पण भाजी केली तर खूप चविष्ट लागणार. तर मी कमी तेल वापरूनच केलंय. का तर तुम्ही जास्त तेलात तळलं तरी ते तेल तेवढं थोडंसं वाया जातच. तर बघा आपल्या ही आता कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मस्त अशी जाळीदार झालेली आहे. तर तुम्ही पण अशा रीतीने करून बघा. खूप छान बनते ही कोथिंबीर वडी. आपली घरगुती पद्धतीनेच बनवली. माझी आई जशी बनवते तशी. तर नक्की बनवून बघा. आणि जर का आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.